आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। देवाला सोडून जर तुमचं कीर्तन असेल, देवाला सोडून जर तुमचं गायन असेल, देवाला सोडून जर तुमचा पखवाज असेल, देवाला सोडून जर तुमची वारी असेल, तर ती सगळी आसारामध्येच मोडती महाराज। सूर अनेक फिरे कन मागत पै पद सूरस स्वाद कहा, पुनिताल मदिरा बजाती फिरे, मीरा मतवारिशी चाह कहा, सिया राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा, नरसिंह बसे प्रतिखंबन में, पर काड़न को प्रल्हाद कहा। जगामध्ये गाणारे थोडे आहे का महाराज? कीर्तनात गाणारे, भागवतात गाणारे, रामायणात गाणारे, तमाशात गाणारे, सगळीकडे गाणारे, पण गायक म्हणून सुरदासजींचं नाव घेतलं जातं, बाकीच्यांचं नाव नाही घेतलं जात। याचं कारण सुरदासजी गात होते देवानं माझ्यावर कृपा करावं म्हणून, आम्ही कीर्तनात गातो आमचं पाकिट वाढावं म्हणून, हा नेम आहे ना। नामदेवरायच्या कीर्तनात देव नाचत होता कारण की नामदेवराय देवासमोर कीर्तन करत होते। आमच्या कीर्तनात चोपदार झोपतात महाराज, चालू उभे चोपदार पडतात। आमचं कीर्तन देवासाठी नाहीच ना, पैशासाठी असल्यामुळं कसं जमल, नाही शक्य होत महाराज। जाणं जरी तुमच्या आणि माझ्या हातात नसेल मायबाप, पण प्रत्येकानं कसं जायचं हे प्रत्येकाच्या हातात आहे। आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा, कोई बंधा जंजीर। मायबाप येथ नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती। बसणारे मंडळी कीर्तन लक्ष देऊन ऐका माझं। आज महाराष्ट्रामध्ये हजारो लोक जन्माला येतात बाबा, हजारो लोक महाराष्ट्रात मरतात, मग महाराष्ट्र प्रत्येकाच्या जयंत्या नाही साजरे करत हो, महाराष्ट्र प्रत्येकाच्या पुण्यतिथ्याही साजऱ्या करत नाही, महाराष्ट्र प्रत्येकाचे वर्षश्राद्धही साजरे करत नाही। का लोकांचे वर्षश्राद्धे साजरे होतात, का लोकांच्या जयंत्या साजऱ्या होतात, का लोकांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या होतात? याचं कारण महाराज, माणूस किती जगला याला महत्व नाही, माणूस जीवन जगला कसं याला खूप महत्व आहे। आणि खरं सांगू तुम्हाला, लक्ष देऊन ऐका, माणूस कसा होता याच्या जिवंतपणी माणसाला कळतच नाही, त्यासाठी माणसाला मरावं लागतं। मेले की लोक चर्चा करतात, बाबा काय गोड माणूस होता हो आमच्या लोहगाव मध्ये महाराज, परमार्थामध्ये पुढा असायचा, कोणत्याही माणसाला कोणतीही अडचण असू द्या हा व्यक्ती सहकार्य करायचा, एवढा चांगला देव माणूस देव कसा घेऊन गेला असेल, अशी जर कोणी कोणाच्या अंत्ययात्रेमध्ये चर्चा करत असेल तर समजून चला हा माणूस दिवनभर चांगला जगला। पण काही काही लोक मेले की तिकडे गौऱ्या रावत असतात आणि हे तंबाखूला चुना लावत म्हणतात, महाराज बरं झालं हो आमच्या लोहगावची घाणगिरी, असंही म्हणतात लोक। महाराजा दलिंदराने एक सुद्धा ग्रामपंचायत बिनविरोध होऊ दिली, महाराजाने एक सुद्धा सप्ताह चांगला होऊ दिला नाही, महाराजानं कोणत्याच पोरीची सोयरी होऊ दिली नाही, यानं कोणाच्याच जमिनीचा व्यवहार चांगला होऊ दिला। का लोक असं वागतात मला काही कळत नाही। आपण फक्त म्हणतो मांजर आडवी गेली की काम होत नाही, म्हणता ना तुम्ही लोक, हवेनं जर चालले मांजर आडवी गेली की लोक सहज म्हणतात, महाराज मांजर आडवी गेली काम होत नाही। मी नारदाच्या गादीहून सांगतो, 100 मांजरी आडव्या जाऊ द्या तुमचं काम होईल, 100 मांजरी आडव्या जाऊ द्या तुमचं काम होईल, पण एक दलिंदर जर माणूस गावाचा आडवा गेला तर गावातला सप्ताह होत नाही, एवढी ताकद आहे या माणसामध्ये। मी तर याच्या पुढे जाऊन बोलील, माझ्या पांडुरंगाने जेवढे काही जीव बनवले तेवढे सगळे आडवेचे, कुत्रा आडवं, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवी, म्हैस आडवं, कोला आडवं, सगळे आडवे, फक्त एक उभं जन्माला घातलंय। देव तर डोक्याला हात लावून बसला, हे दलिंदर उभा असून एवढं आडवं चालतं, बाय चान्स आडवं असतं तर किती आडवं चाललं असतं। एवढी महामारी महाराष्ट्रावर आली आहे, एवढं संकट आलंय महाराज आमच्या वारकरी मंडळीवर, कीर्तनकार मंडळीवर, गुणीजन मंडळीवर, एवढे वाईट दिवस आले। काही काही लोकांना तांब्या भरून पाणी घ्यायची सवय नाही, त्यांना लोखंडाच्या कंपनीत कामाला जावं लागलं बाबा, कल्याण बाबा, बरोबर आहे का नाही? अशा परिस्थितीमध्ये माणसानं त्याला धैर्य द्यायचंय, त्याला मानसिक संतुलन त्याचं वाढण्यासाठी त्याला सहकार्य करायचं। तर काही काही दलिंदर म्हणतात, बरं झालं सप्ते बंद झाले तुमच्या महाराज लोकांची चांगली जिरली, काय शब्द वापरतात काही कळत नाही, जिरली काय बोलाव, कसं वागाव, काय हाय का? बरं काय सप्ते बंद झाले म्हणजे तुम्ही कधी ऐकलं का?
महाराष्ट्रातले सप्ताह बंद झाले म्हणून हरिभक्त परायण टिंब महाराज यांनी कंटाळून फाशी घेतली असं ऐकलं तुम्ही? काही फाश्या घेतात पण त्याला कारण सत्याचं नाही, हा दुसरं असतं. नाव फक्त पैसे काढण्यासाठी आपलं होतं, नाही तर ते दुसऱ्याच कारणाने घेतात. हा बघ ऐका, लक्ष देऊन ऐका. एखाद्या कीर्तनकाराने सप्ताह बंद झाले म्हणून फाश्या घेतल्या ऐकलं का तुम्ही? अजिबात नाही. उलट तुम्ही जेवढे मंडळी बसलेले तुमचेही तोंड पहा आमचेही तोंड पहा. गुडगुडीत आहे महाराज. वजन कमी करायचं सांगितलं डॉक्टरनं मला. कमी 75 किलो वजन झालं होतं. कमी करत 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 आता 63 वर आलंय. काही नाही महाराज. सप्त्यावर महाराज लोकांचे पोटच नाही पहिली गोष्ट. आणि तुम्ही कोण महाराज लोकांचे पोट भरणारे? अरे ज्याला हात नाहीये, ज्याला पाय नाहीये, ज्याला दिसत नाही अशा माणसांची व्यवस्था माझ्या पांडुरंगाने करून ठेवली. तुमच्या भरोश्यावर काय आहे महाराज? आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. महाराष्ट्रातले सप्ते संपले म्हणजे लोगावच्या किती लोकांनी महाराज लोकांना मनी ऑर्डर केल्या? नाही. का तुमच्या गावात कोणी आलं? अजिबात नाही. कोणा वाचून काहीच राहत नाही, कारण ही सत्ता तुमच्या आणि माझ्या हाताने चालतच नाही. ही सत्ता माझ्या देवाच्या सत्तेनं चालते. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू प्रैलस्थानम निधानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले जो जगाते चाळीत. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्ते वेदासी बोलणे, तुझिया सत्ते वेदासी बोलणे, या सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्ते वेदासी बोलणे, तुझिया सत्ते वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, चाल रे तुझिया सूर्यासी चाल रे तुझिया सातू ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. बस सूर थोडा वाढव. म्हणून एवढं मोठं महासंकट आलं तरी लोक आपण स्थिर आहोत. काय आहोत? स्थिर आहोत. लक्ष देऊन ऐका दादा. मग एवढा अनमोल किमतीचा नरदे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. औट हात का मानव देह भगवानने तुझको दिया, खाया पिया सुखसे सोया और नाहक जमाना खोया. एवढा 3.5 हाताचा नरदे तुमच्या आणि माझ्यासाठी भगवंतानं काय दिलाय? महाराज भजनासाठी दिलाय. पण तुमच्या आणि माझ्या अज्ञानामुळे तो काय चाललाय? अधोगतीला चाललाय. आणि ह्या समाजाकडे माझ्या तुकोबराने ज्यावेळेस पाहिलं ना महाराज, तुकोबरायला दया आली. कारण की तुकोबरायचं साधू संतांचं कार्यच आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारायाले दीनजना, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जिरुसी साच भावे वर्ताया. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टे भीती बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा. संतांच्या जीवनाचं ध्येयच फक्त तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार आहे महाराज, बाकी काहीच नाही. तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि मग तुम्हा आणि माझ्या सर्व जड जीवाकडे तुकोबरायने बघितल्यानंतर तुकोबराय सांगतात, बाबा एवढ्या सुंदर मृत्यू लोकात तुमचा जन्म झालाय ना. कारण इथं जन्म घेण्यासाठी लोक तरसतात. स्वर्गीचे अमर मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. त्यांना महत्व कळालंय पण मिळालं नाही. काही ना मिळाला सुद्धा नाही, कळाला सुद्धा नाही. पण काही ना मिळाला पण कळाला नाही.
पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. दादा त्यांना मिळाला नाहीये आणि कळाला सुद्धा नाही. काही ना याचं महत्व कळालं पण मिळाला नाही, म्हणून स्वर्गीचे अमर मृत्यू लोकी व्हावा जन्म. या विश्वातले सगळ्यात अभागी जात म्हणजे आपली दादा. आपल्याला मिळाला सुद्धा आहे आणि इथं पुण्य केल्यानंतर आपण स्वर्गात जातो हे कळलंय, तरी सुद्धा आपण काय करतोय माहितीये का? तोया झाला फाटा हे बाधिके भजना गुमटा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा भजना एवढा सुंदर नरते तुम्हाला प्राप्त झाला. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीव. पण जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी माणसाला महत्व कळतच नाही महाराज. लक्ष देऊन कीर्तन आहे का? जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी माणसाला महत्व कळतच नाही महाराज. ज्याच्याकडे मुबलक पैसा आहे त्याला पैशाचं महत्व काय करणार आहे महाराज? ज्याच्याकडे मुबलक अन्न आहे त्याला अन्नाचं महत्व काय करणार आहे? ज्याच्याकडे मुबलक शेती त्याला शेतीचं महत्व कळणार नाही. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.